गुड मॉर्निंग, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र. राज्यातल्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत. मात्र सुरुवातीला आत्ताच एक ब्रेकिंग बातमी, ती म्हणजे राज्यसभेसाठी निवडणूक होणार आहे आता स्पष्ट झालेलं आहे. तर राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडी आणि भाजपानं आपापले उमेदवार कायम ठेवल्यामुळे ही निवडणूक होणार आहे. तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मवियाचा प्रस्ताव भाजपनं फेटाळलेला आहे. तर भाजपनं दिलेला प्रस्ताव मवियालाही मान्य नाहीये. त्यामुळे कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मागे घेतली गेली नाही आणि त्यामुळेच आता ही निवडणूक होणार हे स्पष्ट झालंय. तर या निवडणुकीत आता कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. तर राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आता सेना आणि भाजपचा कस लागणार आहे. कारण भाजपच्या धनंजय महाडिकांच्या विरोधात शिवसेनेचे संजय पवार रिंगणात आहेत आणि दोघांपैकी कोणीही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे आता राज्यसभेची निवडणूक होणार हे स्पष्ट झालंय. मात्र यामध्ये आकड्यांचं गणित महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपकडे एकूण 113 आमदारांचं संख्याबळ आहे. मात्र धनंजय महाडिकांच्या विजयासाठी भाजपला पहिल्या पसंतीची 14 मतं आवश्यक आहेत आणि दुसरीकडे महाविकास आघाडीकडे 166 आमदारांचं संख्याबळ असून विजयासाठी 3 मतांची गरज भासणार असल्यानं आता तटस्थ असणाऱ्या 8 आमदारांची मतं निर्णायक ठरणार आहेत. तर राज्यसभेची निवडणूक विरोधकांनी आपल्यावर लादली आणि त्याचा त्यांना पश्चाताप होईल असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलाय. मवियाचे 4ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय. निवडणुकीमध्ये घोडेबाजार होणार नसल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय. आणि मला असं वाटतं की ठीक आहे, निवडणूक होते आहे, आम्ही ती निवडणूक स्वीकारलेली आहे आणि या निमित्तानं आम्हाला परत एक संधी मिळेल आमचं बळ दाखवायची. खरं म्हणजे आम्हाला ती दाखवायची इच्छा नव्हती, म्हटलं सगळं स्मूथ होऊन जाईल. पण आता विरोधी पक्षाला असं वाटतंय निवडणूक व्हावी, पण एक लक्षात घ्या, निकाल लागल्यावर त्यांना पश्चाताप. मी इतकंच सांगेन की शिवसेना महाविकास आघाडीचे 4ही उमेदवार अगदी व्यवस्थित जिंकून येतील. कोणीही चिंता करू नये आणि अतिशहाणपणा करू नये. 6वा उमेदवार मी म्हणतोय ना, आमचे 4 जातील म्हणजे त्या 6वा आलाच ना. संजय पवार हे सुद्धा अगदी पहिल्या फेरीत निवडून जातील. ती बाद घोडेबाजार होणार नाही. ज्याला करायचं आहे त्यांनी करावा. रावसाहेब, क्या घोडेबाजार झाला तर त्याच्यासाठी काय आपण करणार? बघा, त्यांचे घोडे त्यांचा बाजार. आम्हाला बाजारात उभं राहायची गरज नाही. तर आता राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपचा 3रा उमेदवार नक्कीच विजयी होईल असा विश्वास राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. घोडेबाजाराची जर शिवसेनेला इतकीच चिंता होती तर शिवसेनेनं उमेदवार मागे घ्यायला हवा होता असंही ते म्हणाले. आपल्याला सगळंच माहिती आहे, राज्यसभेच्या संदर्भात आम्ही 3री सीट लढतो आहे आणि आमचा आमदारांच्या सत्सद विवेकबुद्धीवर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला आमच्याकडे संख्याबळ आहे, त्यामुळे मला विश्वास आहे की आम्ही 3री सीट जिंकू. त्यांनी परत घ्यायला पाहिजे होती. हॉर्स ट्रेडिंगची एवढी चिंता होती तर आमच्या जो जास्त वोट आहेत पक्ष म्हणून, शेरे जो कमी वोट आहेत त्यांनी परत घ्यायला पाहिजे होती. हॉर्स ट्रेडिंग त्यांनी सुरू केलं. आणि यानंतर पाहणार आहोत राज्यातल्या आणि